नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण संजय गांधी निराधार योजनेच्या पैशाची वाट पाहत आहात का? अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत. म्हणून सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की निराधार योजनेचे पैसे नेमके कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची मोठी अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्रातील हजारो वृद्ध महिला आणि दिव्यांग आणि त्याचबरोबर निराधार नागरिक यांना या योजनेवर हे अवलंबून आहेत. दर महिन्याला मिळणारे हे पैसे अनेकांसाठी एक प्रकारचा मोठा आधार हा असतो. पण यावेळी काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे उशिरा येत असल्यामुळे लोक हे चिंतेत आहेत. तर आता महत्वाचा प्रश्न, पैसे उशिरा का येत आहेत? त्यामागील मुख्य कारण म्हणजे नवीन लाभार्थी पडताळणी. सरकारकडून सध्याला अनेक खात्यांची तपासणी ही सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक नाही, बँक खाते लिंक आहे किंवा ई-केवायसी पूर्ण नाही, कागदपत्रांमध्ये काही चूक आहे, अशा खात्यांमधील हे पैसे होल्ड केले जात आहेत. यातील महत्वाचं दुसरं कारण म्हणजे जिल्ह्यानुसार निधी वाटप. मित्रांनो, सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी हे पैसे मिळत नाहीत. त्या जिल्ह्यांना पैसे हे दिले जात नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, तर काही ठिकाणी ही प्रक्रिया अजून सुरू आहे. म्हणून तुमच्या शेजारचे पैसे हे जर शेजाऱ्याला जर पैसे आले असतील तर पण तुम्हाला पण हे पैसे आलेले नसतील, असं पण असू शकतं. आता महत्वाची अपडेट आहे का, अनेक ठिकाणी पुढील टप्प्याने हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही प्रगती पथावर सुरू आहे. म्हणून ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. आता नेमकं काय करायचं, तर लगेच हे 5 काम करा. बँक खाते चालू आहे का ते तपासा, आधार कार्ड लिंक आहे का ते पहा, ई-केवायसी पूर्ण आहे का ते चेक करा, तहसील कार्यालयात अर्जाचं स्टेटस विचारा, मोबाईल नंबर हा अपडेट ठेवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, काही वेळा पैसे हे खात्यात जमा होतात पण SMS हा येत नाही. म्हणून ATM किंवा बँकेत खाते हे अपडेट करून घ्या. जर तुमचे सर्व कागदपत्र हे बरोबर असतील तर पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे येण्याची शक्यता आहे. आता कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यात निराधार योजनेचे पैसे आले आहेत का, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शनच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या योजना माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.